नमस्कार मंडळी, आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 61 ते 90 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 61. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळिता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. याचा अर्थ, बरेच जण मृगजळ डोळ्यांनी पाहून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा किंवा शिंप मिळावी असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा. ओवी क्रमांक 62. तैसी अहम्मतेची ये लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी, डहुळी ते तेली. याचा अर्थ, त्याप्रमाणे ज्यांचे मनावर अहम्मतेचा पगडा बसलेला आहे ते बिचारे मला प्राप्त होत नाहीत, म्हणून जन्म मरणाच्या दोन्ही तीरांच्या मध्येच बुचकळ्या खात बसतात. ओवी क्रमांक 63. एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू का जैसा, कही दिसे न दिसे ऐसा, वाणीचा नोहे. याचा अर्थ, एरवी मी कसा आहे म्हणशील तर सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाऱ्याला आपल्या तोंडासमोर दिसतो, तथापि त्याच्यामध्ये केव्हा दिसणे व केव्हा न दिसणे ही जी उणीव आहे ती माझ्या ठिकाणी नाही. ओवी क्रमांक 64. माझे या विस्तारलेपणा नव्हे, हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. याचा अर्थ, माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार हे सर्व जगच नव्हे का? ज्याप्रमाणे दूध सहज जरी थिजले तरी तेच दही. ओवी क्रमांक 65. का बीजची झाले तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. याचा अर्थ, किंवा बीजाचाच वृक्ष होतो अथवा सुवर्णाचे अलंकार होतात, त्याचप्रमाणे निर्गुण असा जो एकटा मी, त्या माझा जो विस्तार, तेच हे जग होय. ओवी क्रमांक 66. हे अव्यक्तपणे थिजले, तेची मग विश्वाकारे उथिजले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. याचा अर्थ, माझे हे स्वरूप अव्यक्त असते तेव्हा निराकार असते, तेच मग सृष्टीच्या रूपाने विस्तार पावून आकाराला येते. याप्रमाणे निर्गुण असून साकार झालेला जो मी, त्यानेच हे त्रैलोक्य मानले असे जाण. ओवी क्रमांक 67. महदादी देहाते, ये अशेषे ही भूते, परी माझ्या ठाई बिंबते, जैसे जळी फेन. याचा अर्थ, महत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व ही भूते खरोखर माझ्याच सत्तेवर भासतात, ज्याप्रमाणे पाण्याच्या ठिकाणी फेस भासतो. ओवी क्रमांक 68. परी तया फेना आतू पाहता, जेवी जळ न दिसे पंडुसुता, ना तरी स्वप्नीची अनेकता, चेईलिया नोहिजे. याचा अर्थ, परंतु त्या फेसांच्या आत पाहू गेले असता पाणी दिसत नाही, किंवा अर्जुना, स्वप्नात जीवाचे अनेक रूप धारण करणे ज्याप्रमाणे जागे झाल्यावर नाहीसे होते. ओवी क्रमांक 69. तैसी भूते इये माझ्या ठाई, बिंबती तया माझी मी नाही, या उपपत्ती तुझ पाही, सांगतली या मागा. याचा अर्थ, त्याचप्रमाणे ही भूते जरी माझ्या ठिकाणी भासली तरी त्यांचे ठिकाणी मी नाही, हे उपपादन तुला मागे अध्याय 7 श्लोक क्रमांक 12 मध्ये सांगितलेच आहे. ओवी क्रमांक 70. म्हणून बोलिलिया बोलाचा अतिसो, न की जे या लागे हे असो, परी मज आत पैसो, दिठी तुझी. याचा अर्थ, म्हणून बोललेल्या गोष्टींचा पाल्हाळ करू नये, तेव्हा ते राहू दे, परंतु तुझ्या दृष्टीचा प्रवेश माझ्या यथार्थ स्वरूपाचे ठिकाणी होऊ दे. ओवी क्रमांक 71. आमुचा प्रकृती पहिलीकडील भाऊ, जरी कल्पने विन लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वाहो, जे मी सर्व म्हणूनी. याचा अर्थ, मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप ते जर तू आपल्या कल्पनेशिवाय पाहू लागलास तर माझे ठिकाणी सर्व भूते आहेत असे जे तुला सांगितले ते सर्व खोटे आहे असे तुला भासेल, कारण सर्व मीच आहे.
ओवी क्रमांक 72. एरवी संकल्पाची सांज वेळे, नावे तिमिरे जती बुद्धीचे डोळे, मनोनी अखंडितची परी धावळे, भूत भिन्न जैसे देखे. याचा अर्थ एरवी संकल्प रूप संध्याकाळचे वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधाकाराने काही वेळ झाकले जातात, म्हणून त्या झांजडीत मी अखंड असता भूते मजहून निराळी दृष्टीस पडतात. ओवी क्रमांक 73. तेची संकल्पाची सांज जै लोपे, तै अखंडितची आहे स्वरूपे, जैसे शंका जात खेओ लोपे, सापपन माळेचे. याचा अर्थ ज्याप्रमाणे माळेवरील सापाची भ्रांती गेल्याबरोबर माळ शिल्लक राहते, त्याप्रमाणे त्याच संकल्पाची संध्याकाळची वेळ नाहीशी झाल्याबरोबर माझे अखंडित स्वरूपच शिल्लक राहते. ओवी क्रमांक 74. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे यागाड एकेयाची निगती कोंब, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. याचा अर्थ भूतभेदाच्या प्रतीतीला पाहणाऱ्यांचा संकल्पच कारण आहे. ह्यास दृष्टांत घागर मडकी वगैरेचे जमिनीतून काय कोंब निघतात नाही, परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात. ओवी क्रमांक 75. ना तरी सागरीच्या पाणी, काय तरंगाची या आहाती खाणी, ते आवांतर करणी वारयाची नव्हे. याचा अर्थ किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांचा काय खाणी आहेत, तर ते कृत्य वाऱ्याचे नाही का. ओवी क्रमांक 76. पाहे पा कापसाच्या पोटी, काय कापडाची होती पेटी, तो वेळी तयाची या दिठी कापड झाला. याचा अर्थ हे पहा, कापसाच्या पोटात कापसाचे गठ्ठे आहेत का. वापरणाऱ्याच्या समजुतीने तो कापूस कापड बनला आहे. ओवी क्रमांक 77. जरी सोने लेणे होऊ निगडे, तरी तयाचे सोनेपण न मोडे, ये अलंकार ये वर चिलीकडे, ले तयाचे निभावे. याचा अर्थ जर सोन्याचे दागिने बनविले तर सोनेपण नाहीसे होत नाही, बाकी स्थूल दृष्टीने वापरणाऱ्याच्या कल्पनेने ते दागिने दिसतात. ओवी क्रमांक 78. सांगे पडी सादाची प्रत्युत्तरे, का आरिसा जे अविष्करे, ते आपले की साचोकारे, तेथेची होते. याचा अर्थ आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो किंवा आरशात जे आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे, किंवा आपल्या पूर्वीच ते तेथे खरेपणाने होते का सांग बरे. ओवी क्रमांक 79. तैसी ये निर्मळे माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयाच्या संकल्पी भूता भासू असे. याचा अर्थ ज्याप्रमाणे ह्या माझ्या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांचा कल्पनेचा आरोप करीतो, त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो. ओवी क्रमांक 80. तेची कल्पिती प्रकृती पुरे, तरी भूता भासू आधीची सरे, मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. याचा अर्थ तीच कल्पना करणारी माया संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास अगोदरच नसतो, मग माझे निरुपाधिक असे जे शुद्ध रूप तेच निखालच उरते. ओवी क्रमांक 81. हे असो अंगी भरली या भवंडी, जैशा भोवत दिसती अरडी दरडी, तैसी आपुली या कल्पना अखंडी गमती भूते. याचा अर्थ हे असो आपल्या भोवती गरगर फिरताना भोवंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वगैरे फिरतात तसे दिसतात, त्याप्रमाणे आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा भास होतो. ओवी क्रमांक 82. तेची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती भूते माझी या ठाई, हे स्वप्नी ही परी नाही कल्पावया जोगे. याचा अर्थ तीच कल्पना सोडून जर पाहिले तर मी भूतांच्या ठिकाणी व भूते माझ्या ठिकाणी आहेत, अशी स्वप्नात देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही. ओवी क्रमांक 83. आता मीच एक भूता ते धरता, अथवा भूता माझी मी असता, या संकल्प सन्निपाता आतुलिया बोलिया. याचा अर्थ आता
मीच एक भूताचा धारण करणारा अथवा भूतात असणारा या सर्व गोष्टी संकल्परूप सन्निपात वायूच्या लहरीतील बडबडी आहेत. ओवी क्रमांक 84. म्हणून परी येसी गा प्रियोत्तमा, या परी मी विश्वेशी विश्वात्मा, जो इया लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा. याचा अर्थ, म्हणून हे प्रियोत्तमा ऐक की अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार ह्या कल्पना मिथ्या आहेत. ओवी क्रमांक 85. रश्मीचे नि आधारे जैसे, नव्हे तेची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात तैसे, आणि मातेही भावी. याचा अर्थ, ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणावर वास्तवात नसलेले मृगजळ आहेसे दिसते, त्याप्रमाणे माझ्या निर्गुण स्वरूपाचे ठिकाणी सर्व भूते आहेत अशी भावना करीतात. इतकेच नव्हे तर मीही एक त्यांच्यामध्ये आहे अशी भावना करीतात. ओवी क्रमांक 86. मी ये परीचा भूत भावनू, परी सर्व भूताशी अभिन्नू, जैसी प्रभा आणि भानू एकची ते. याचा अर्थ, ह्या प्रकारे करून मी भूतांची उत्पत्ती करीतो असे म्हणतात, परंतु वास्तविक भूते आणि मी एकच. व ज्याप्रमाणे सूर्य व सूर्याची प्रभा ही दोनही एक असतात. ओवी क्रमांक 87. हा आमुचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की चांगू, आता सांगे काही येत लागू, भूतभेदाचा असे. याचा अर्थ, हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला ना, तर आता सांग बरे की मी व प्राणी मात्र यांच्यात काहीतरी भेदाचा संबंध आहे काय. ओवी क्रमांक 88. या लागी मज पासून भूते, आने नव्हती हे निरुते, आणि भूता वेगळी या माते, काहीच न मनी हो. याचा अर्थ, याकरिता माझ्याहून सर्व प्राणी मात्र खरोखर वेगळे नाहीत आणि मीही त्यांच्यापासून वेगळा आहे असे कधीच समजू नको हो. ओवी क्रमांक 89. पै गगन जेवढे जैसे, पवनू ही गगनी तेवढाची असे, सहजे हलविलिया वेगळा दिसे, एरवी गगनतेची तो. याचा अर्थ, आकाशाचा जेवढा विस्तार आहे तेवढा वारा भरून राहिलेला आहे, परंतु तो सहज हलवला तर आकाशापासून निराळा भासतो. एरवी आकाश तेच तो आहे. ओवी क्रमांक 90. तैसे भूतजात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काही, निर्विकल्पी तरी नाही, तेथमीची मी आघवे. याचा अर्थ, त्याप्रमाणे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत अशी मनात कल्पना आली तर माझ्या ठिकाणी भूते आहेत असे भासते. तेच कल्पनेच्या अभावी पाहू गेले असता सर्वत्र मी एकच आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.